खरं तर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो. कारण का कुठल्याही प्रकारची निवडणूक डोळ्यासमोर नसतानाही जो माझा अडचणीत आलेला शेतकरी, त्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या सगळ्याच मंत्रिमंडळाने जो माझ्या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. साधारणतः या कर्जमाफीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने हे कर्जमाफी योजना आहे. साधारणतः या योजनेमध्ये साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम यासाठी लागणार आहे. पहिल्या हप्त्याचं वितरण परवा दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पार पडलेलं आहे आणि आता टप्प्याटप्प्याने सगळ्याच जे पात्र शेतकरी त्या सर्वांनाच ह्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. मंगळवारी उपसमितीची आमची बैठक आहे. या बैठकीमध्ये सुद्धा जे शेतकरी कुणी त्यामध्ये अजून काय करणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांना त्यामध्ये ही रक्कम लवकर मिळेल यावर चर्चा आमची सगळ्यांची होणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगायचंय, जरी कदाचित तुमचं आज यादीत पहिलं नाव नसलं, दुसऱ्या यादीत, तिसऱ्या यादीत तुमचं नाव नक्की त्यामध्ये जे पात्र आहे त्यांचं नक्की नाव त्यामध्ये असेल. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की समजा तुमची रक्कम तुम्हाला समजा वाटलं की मी 1 लाख रुपये माझी कर्जमाफीची रक्कम आहे, परंतु शासनाच्या यादीत मला 40,000च कळवलेत. तुमचे 1 लाखाचं गृहीत धरून वरचे 60,000 रुपये ते बँकेने स्वतः बँकेने त्यांना आपल्याला त्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची आहे. तुमची रक्कम सगळीची सगळी तुमची 1 लाख रुपये कर्जमाफीमध्ये घेणार आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी नीलचा दाखला, तुमच्याकडे बाकी नसल्याचा दाखला आम्ही देणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला पीक कर्ज, नवीन पीक कर्ज हे उपलब्ध करून आम्ही निश्चित प्रकारे तुम्हाला देणार आहोत. आता खरं तर हा आकडा वाढत गेलाय. किती वाढलाय बरं? आकडा साधारणतः पहिला 36,000चा आकडा होता, तो साधारणतः 40,000 कोटी, 40,000 कोटीच्या थोडं वर जातोय. साधारणतः 40,000 कोटीच्या आसपास प्लस मायनस होईल एवढी रक्कम यासाठी लागणार आहे. कारण 2019ला त्या शेतकऱ्यांना ज्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना आपण पहिल्यांदा 50,000 रुपयाचीच रक्कम धरली होती. त्यांनाही आपण आता सरसकट 2 लाख रुपये आपण त्यांना देतोय, त्यामुळे ही रक्कम वाढते. ह्या कर्जमाफी बरोबर इतर शेतकऱ्यांचं जर समाधान झालं, पण त्याच्याकडे अजून जे रेग्युलर भरणारे जे शेतकरी होते ते मात्र तुमच्याकडे एक वेगळ्या आशेने डोळे लावून बसले. काय सांगाल त्यांना? शेवटी त्या शेतकऱ्यांचं पण काय चुकीचं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वेळेवर कर्ज भरतो आणि तुम्ही जे थकबाकीदार आहे त्यांना 2 लाख रुपये देता आणि आम्हाला फक्त 50,000 रुपये देता. त्या खरंच शेतकऱ्यांचं काय चुकीचं नाही. परंतु मला त्या शेतकरी बांधवांना सांगायचंय की आता आपण कर्जमाफीची रक्कम कुणाला देतोय? जे थकबाकीदार शेतकरी आहेत, ते अडचणीत आहेत, आपल्याला त्यांना पुन्हा उभा करायचंय. आपण पुन्हा चांगल्या प्रकारचं शेतामध्ये त्यांना चांगली पिकं, त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यायला लावायचंय आणि पुन्हा त्यांच्यावरती कर्जमाफी घेण्याची वेळ येणार नाही असं आपल्याला त्यांना उभा करा. त्यामुळे अजिबात मनामध्ये हे घेऊ नका आणि आपलं जे रेग्युलर आहे ते रेग्युलरच चालू द्या. शेवटी रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला बाकीच्या सगळ्याच गोष्टी, शासनाच्या ज्या इतर गोष्टी आहेत, शासनाच्या ज्या योजना आहेत केंद्राच्या, राज्याच्या किंवा कृषी विभागाच्या, त्या योजनेचा निश्चित प्रकारे आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करू. गंमत सांगतो की काल पहिल्यांदा इंदापूर तालुक्यामध्ये जो सत्कार झाला, जे नियमित कर्ज शेतकरी काटी सोसायटीमध्ये, काटी विकामन सोसायटीमध्ये जे नियमित कर्जफेड परत करतात त्या शेतकऱ्यांचा सत्कार त्या सोसायटीने घेतला. खरंच एक चांगला उपक्रम काटी विकास सोसायटीनं घेतलेला आहे. तिथल्या चेअरमन, संचालक बोर्डाचं मी नक्की, व्हाईस चेअरमन त्यांचं आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून मी निश्चित प्रकारे राज्यातील सगळ्याच विकास संस्थांना त्यांना पण विनंती, त्यांना आव्हान करतो, जे आपल्या सोसायटीमध्ये नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांचा तुम्ही आपण सत्कार सन्मान करावा. कारण खरं तर त्या शेतकऱ्यामुळेच आपली संस्था, आपली बँक आज प्रगतीपथावर आहे, तर त्यांचाही उल्लेख करावा. परंतु नक्की आमचा कृषी विभाग अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चित या लोकांना आम्ही भविष्यामध्ये ज्या काही कृषी विभागाच्या योजना आहेत त्यामध्ये यांना निश्चित प्रकारे आम्ही मदत करू. खरं तर शेतकरी अडचणीत असताना धाराशिवमध्ये एक वेगळंच घडलं आणि त्याच्यावरती तुम्ही जवळजवळ 17 अधिकाऱ्यांना निलंबितांचा प्रस्ताव झाला. काय आहे ते नेमकं? ते माझं काय म्हणणं आहे की आम्ही ज्यावेळी सरकारी, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या आम्ही योजना देत असतो, त्या योजनेचं वाटप हे शेवटपर्यंत व्यवस्थित झालं पाहिजे, व्यवस्थित त्याची टेंडर प्रोसिजर झाली पाहिजे. आणि माझं म्हणणं शेतकरी गटाच्या माध्यमातून असू द्या, कुठल्याही असू द्या, हा लाभ हा थेट गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना पोहोचला पाहिजे. ही खरं तर आमची भावना आहे, ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
तर या बाबतीमध्ये थोडी अनियमितता आढळली, लोकांनी तक्रारी केल्या आणि चौकशी केल्यानंतर हे सगळेच त्यामध्ये दोषी आढळले. आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या विरोधात कुणी कुठलाही कितीही अधिकारी मोठा असला आणि तिने जर चुकीचं काम केलं तर आम्ही त्याला, आमचा कृषी विभाग त्याला किंवा कृषी मंत्री म्हणून आम्ही त्याला मी सोडणार नाही. आणि अजूनही भविष्यामध्ये या बाबतीमध्ये कोणी ह्यामध्ये दोषी आढळतील, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय, शेतकऱ्यांच्या चांगल्या गोष्टी बाबतीत कोणी शेतकऱ्याला आड येत असेल त्यांचा कोणाचाही आम्ही विचार भविष्यामध्ये करणार नाही. खरं तर ही चांगली गोष्ट आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त जरा थोडंसं राजकीय येतो. जरा विषय असा आहे की काल म्हणजे 1-2 दिवसापूर्वी प्रशांत किशोर उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवारांना भेटून गेले. त्याच्यावरती बरंच वादळ वाटलं आणि पुण्यातून रुपाली ठोंबरे यांनी असं म्हटलं की प्रांताध्यक्षांना बदलायला हवं आणि अजितदादा तसं त्यांच्यापाशी बोलले होते किंवा कार्यकर्त्यांपाशी बोलले होते. खरं तर अजितदादांचे तुम्ही किंवा पवार कुटुंबाचे अत्यंत जवळचे विश्वासू कार्यकर्ते आणि मंत्री म्हणून काय वाटतं तुम्हाला? नाही, मला या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सांगायचं आहे की राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादा पवार साहेब हे पक्षाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ होता आणि त्यानंतर सुनेत्रा वहिनी पवार हे आमचे आता प्रमुख आहेत. वहिनींच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष, आमची संघटना एक चांगलं काम करते. आणि तटकरे साहेब आमचे अध्यक्ष आहेत, प्रफुल्लभाई आमचे राष्ट्रीय नेते आहेत, छगन भुजबळ साहेब आमचे नेते आहेत. या सर्वांच्या नेतृत्वाखाली आमची संघटना ही मजबूत आहे. गाव पातळीवरती एक चांगलं काम या संघटनेचं आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही की कोण आलं कोण भेटलं, शेवटी दादांचे आणि प्रशांत किशोरांचे संबंध चांगले होते. त्यामुळे कदाचित ते वहिनींना भेटायला ते आले होते आणि भेटायला आले होते तरी अशी काही चर्चा वगैरे कुठं बदलाची वगैरे झालेली नसावी, परंतु विनाकारण ह्याचा अर्थ वेगळा काढला जातो, समज गैरसमज पसरवले जातात माध्यमाच्या माध्यमातून. निश्चित प्रकारे ही गोष्ट खरं तर मला वाटत नाही ह्याबद्दल अशी कुठे चर्चा झालेली असावी. आणि तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमच्या सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली सगळेच या चार नेत्यांचं काम हे व्यवस्थित चाललेलं आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्ता यांनी जाहीर केलाय की मंगळवारी मंत्रिमंडळाची एक जी बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि शेतकरी बांधवांचे विविध प्रश्नांवरती यावरती चर्चा केली जाणार आहे. सोबत शेतकरी बांधवांची कर्जमाफीची जी रक्कम आहे जी अजूनही स्थगित आहे ती सुद्धा त्या दिवशी वितरित केली जाणार आहे. पहिली आणि दुसरी यादी जाहीर झाली आणि या यादीमधील शेतकरी बांधवांना ज्यांनी ई-केवायसी केली होती त्यांची एक नवीन यादी जाहीर केली गेली आणि त्यानुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरण करायला सुरुवात केली. आता राहिला नमूद शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया, कारण बहुतेक दिवसापासून नमूद शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे 9वा आणि 10वा हप्ता अजूनही रखडलेला आहे, तो जमा झालेला नाही आहे. प्रश्न विचारले असता असे सांगण्यात आले की नमूद शेतकरीचा हप्ता कर्जमाफीच्या कारणामुळे शेतकरी बांधवांना देता आला नाही, कारण शेतकरी कर्जमाफी द्यायची होती या कारणाने हप्ता काही काळापुरता स्थगित करण्यात आला. परंतु मागे एक बैठक पार पडली त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की शेतकरी बांधवांचा हप्ता कुठल्याही प्रकारे अडचण आलेली नाही आहे. कर्जमाफीसाठी आम्ही तो स्थगित जरूर केलेला होता परंतु रद्द केलेला नाही आहे किंवा योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नाही आहे. त्यासाठी आता एक बैठक आयोजित केली जाणार आहे. यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे की शेतकरी बांधवांना नमूद शेतकरीचा 9वा हप्ता द्यायचा की 10वा आणि 9वा म्हणजे असे एकूण 2 हप्ते त्यांना द्यायचे, यावरती सध्या निर्णय होणार आहे. आणि निर्णय झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या नमूद शेतकरी बांधवांचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे. तुमच्या खात्यावरती कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त तुमचं बँक अकाउंट हे सीडेड असलं पाहिजे आणि ते ॲक्टिव्ह असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे भेटणार आहे. कुठलाही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.